मशिदींच्या भोंग्यांच्या विरोधात राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या मोहिमेनंतर मनसेतच बंडखोरीचा भोंगा वाजला पुण्यात। मशिदीच्या समोर हनुमान चालीसा लावण्याचा राज ठाकरे यांचा आदेश झुगारणाऱ्या पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली आणि त्यामुळे मनसेमध्ये मतभेद असल्याचं उघड झालंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शाखेत जे घडण्याची अपेक्षा होती तेच घडलं। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याच्या निर्णयावरून मनसेतली नाराजी अखेर उघड झाली आहे। नाराज नाही, विरोध नाही असं म्हणणाऱ्या नेत्यांच्या मनात नेमकं काय सुरू होतं ते अखेर गुरुवारी समोर आलं। राज ठाकरे यांच्या आदेशाविरोधात बंडखोरीचा भोंगा वाजवणारे पुणे मनसेचे अध्यक्ष वसंत मोरे यांची अखेर शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी झाली। वसंत मोरे यांच्या जागी पुण्यातील मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी तातडीनं निवड करण्यात आली। निवडीच्या पत्रातील मजकुरातूनच पक्षनिष्ठेतली कुचराई ही अस्वीकारार्ह असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। श्री साईनाथ बाबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी आपली नेमणूक करण्यात येत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणं आणि कार्यक्रम इत्यादी आपण वेळोवेळी आपल्या संघटनेत निष्ठेने राबवावी व यामध्ये आपणाकडून कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्वीकारली जाणार नाही याची आपण नोंद घ्यावी। राज ठाकरे। दुसरीकडे वसंत मोरे यांनी सुद्धा मी कधीपासूनच तुझा मावळा म्हणत बाबर यांचं अभिनंदन करणारा फोटो शेअर केलाय। पण अचानक शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी झाल्यानं मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आपल्याला विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं असं म्हणत वसंत मोरे यांनी पक्षातील काही नेत्यांनी राज ठाकरे यांच्या मनात आपल्याविषयी गैरसमज निर्माण केल्याचाही आरोप केला। आता पुढे जर पक्षातल्या काही असंतुष्ट आत्म्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी साहेबांपर्यंत या सगळ्या गोष्टी वसंत मोरेच्या चुकीच्या गोष्टी आजपर्यंत साहेबांपर्यंत पोहोचल्यात आणि मला वाटतं चांगल्या गोष्टी वर्धापन दिनाच्या गोष्टी कुठल्याही साहेबांपर्यंत पोहोचल्या नाहीत। असू देत, त्यात काही फरक पडणार नाही, पण माझं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून चालू राहील। मागच्या 2 दिवसांपासून पुणे मनसेत भोंग्यावरून धुसफूस पाहायला मिळत होती। वसंत मोरे यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावायला विरोध दर्शवल्यानं मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांच्या नेतृत्वात डेक्कन भागातल्या मशिदींवरचे अनधिकृत भोंगे काढण्याबद्दल पोलीस स्टेशनला पत्र देण्यात आलं। यावेळीही संभूस यांनी वसंत मोरे यांच्यावरच्या संभाव्य कारवाईचे संकेत दिले होते। शिवतीर्थावरून राजसाहेबांनी मांडलेली भूमिका ही अख्ख्या महाराष्ट्रासाठी मांडलेली आहे। ती कुठल्या एका वॉर्डासाठी किंवा एका प्रभागासाठी मांडलेली नाही। अंतर्गत धुसफूस हा प्रकार नाहीये। कदाचित ते लोकप्रतिनिधी आणि शहराध्यक्ष या दुहेरी भूमिकेमध्ये असल्यामुळे कुठल्या बाजूने कौल द्यावा हा त्यांचा थोडासा गोंधळ झाला असेल आणि त्याच्यातनं त्यांचं ते वक्तव्य झालं असेल, पण ते वक्तव्य तेही सुधारतील येणाऱ्या काळामध्ये। गुरुवारी राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्यावर एक प्रकारे कारवाई करत त्यांना पदावरून दूर केलं। या संदर्भात बोलताना देखील वसंत मोरे यांची नाराजी स्पष्ट जाणवत होती। आपण मनसे सोडणार नाही असं त्यांनी सांगितलं, पण राज ठाकरे यांना जाऊन भेटणार का या प्रश्नावर मात्र ते थबकले। पर्स सगळीकडनं येतात, ते सगळे पक्ष बोलावतात ते, परंतु मला वाटतं की माझ्या वयाची निम्मी वर्ष मी पक्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहे। जसं राजकारण कळते तसा राजकारणातला रापेक्षा तो राज ठाकरेंचा राग कळतोय, त्यामुळे मी पक्षामध्ये आहे, पक्षामध्येच राहील। राज ठाकरेंना भेटायला कधी जाणार? ठाण्याच्या सभेत। दुसरीकडे राष्ट्रवादीनं मात्र नाराज वसंत मोरे यांना खुली ऑफर दिली आहे। माझे मित्र माननीय वसंतरावजी मोरे यांना सुद्धा मी आवाहन करतो, या ठिकाणी ते जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले तर निश्चित त्यांचं स्वागत असेल। या ठिकाणी त्यांचा योग्य तो मानसन्मान निश्चित जपला जाईल। या ठिकाणी ज्या पद्धतीने काही ठिकाणी जात धर्माचे या ठिकाणी सलोख्याचे संबंध बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय तो कुठल्याच कार्यकर्त्यांना या ठिकाणी न पटणार आहे आणि म्हणूनच या ठिकाणी या समस्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहभागी व्हावं। एकंदरीतच राज ठाकरे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांच्या पक्षातील नाराजी जगजाहीर झाली आहे। मशिदींवरच्या भोंग्या विरोधातल्या मोहिमेमुळे मनसेतच बंडखोरीचा भोंगा वाजू लागला।
वसंत मोरे यांच्यावर कारवाई झाली, त्यामुळे आता मनसेतली ही बंडखोरी शमवण्यात राज ठाकरे यशस्वी होतात का, की ठिणगीची आग होते हे लवकरच कळेल. पुण्याहून वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपवून मुंबईत परतलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईनंतर जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आणि विक्रांत घोटाळ्यावरून भाजपला थेट आव्हानही दिलं. सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये आरोप प्रत्यारोप तर सुरूच असतात, पण राऊतांवरची ईडीची कारवाई आणि सोमय्यांवरील विक्रांत भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे नवा वाद पेटणार असं दिसतंय. केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर किंवा इतर नेत्यांवर हल्ले केले जात आहेत ही नामर्दांगी आहे. त्याला पाठीत खंजीर पुसून राजकारण करण्यासारखं आहे. सुरुवात आहे ही खिडकी पडलेली आहे. विमानतळावर शक्ती प्रदर्शन करताना संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप विरोधात दंड थोपटलेत. महाविकास आघाडीच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांच्या आडून दबाव तंत्र वापरण्याचा आरोप असलेल्या भाजपवरही राऊत यांनी टीकास्त्र सोडलंय. आम्हाला तुरुंगात पाठवून माझी तयारी आहे. सर पण आमच्यावरती खुनी हल्ले करतील आमची तयारी आहे. आम्हाला ठार मारतील आमची तयारी आहे. पण लक्षात घ्या, या पुढले 25 वर्ष तुमचं राज्य महाराष्ट्रात येणार नाही याची व्यवस्था ही तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्ही तुमची कबर या महाराष्ट्रात खणलेली आहे आणि ही कबर देशात सुद्धा खणली जाईल. संजय राऊतांनी INS विक्रांत घोटाळ्यावरूनही भाजपावर निशाणा साधलाय. सोमय्यांच्या बाजूने उभं राहणं म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असल्याचा घणाघात राऊत यांनी केलाय. कालपासून INS विक्रांत हा कोट्यावधीच्या घोटाळ्यावर बोलतो आहोत आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक ज्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा होती हे प्रखर राष्ट्रवादी हिंदुत्ववादी लोक आहेत. जे INS विक्रांत मधला घोटाळा करणाऱ्या किरीट सोमय्याला जाब विचारते, पण INS विक्रांतचा घोटाळा करणाऱ्या किरीट सोमय्याच्या बाजूने उभे आहेत. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. राज्यसभेतही विक्रांत प्रकरणाचे पडसाद पाहायला मिळाले. एकवटलेल्या सगळ्या विरोधकांनी राज्यसभेचं कामकाज बंद पाडलं. यावेळेला राऊत यांनी भाजपकडे या घोटाळ्यावर बोलण्यासाठी काहीही उरलेलं नसल्याची टीका केली आहे. त्यांच्याकडे उत्तर असू शकत नाही, कारण मी पुराव्यासह भ्रष्टाचार समोर काढलेला आहे. आज राज्यसभेमध्ये या विषयावर कामकाज बंद पडलेलं आहे. राज्यसभा स्थगित झाली आणि संपूर्ण विरोधी पक्ष उभा राहिला आणि राज्यसभेत सुद्धा त्यांच्याच पक्षाचे खासदार या विषयावर बोलू शकत नव्हते. संजय राऊत यांचं झालेलं जंगी स्वागत आणि सोमय्यांवर झालेले विक्रांत घोटाळ्याचे आरोप यामुळं बेजार झालेला भाजप डाव उलटवण्यासाठी आता नेमकी कोणती खेळी करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपतल्या संघर्षात आणखीन एक ठिणगी. आणखीन एक महत्त्वाची बातमी. महाराष्ट्रामध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधक सर्वसामान्यांच्या विकासाच्या मुद्द्यावरून वाद घालण्याच्या ऐवजी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात दंग आहेत. आणि त्यात आता संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची भर तर आहेच. भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप केले जात असताना शिवसेनेचे चाणक्य संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावरती 57 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. पण हे प्रकरण नेमकं काय पाहूया. भाजपकडून सतत होणाऱ्या आरोपांमुळे बॅकफूटवर गेलेल्या शिवसेनेनं आता टॉप गिअर टाकत भाजपवरच हल्लाबोल केलाय. भारताचं गौरव असलेली INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी राबवलेल्या मोहिमेत जमा झालेल्या तब्बल 57 कोटी रुपयांचा सोमय्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. यासाठी पुरावा म्हणून त्यांनी चक्क राजभवनाच्या पत्राचा दाखलाही दिलाय. त्या युद्ध नौकेचा लिलाव मांडला, त्याच्यातून पैसे गोळा केले, लोकांना फसवून फ्रॉड काही कोटी रुपये त्याने आणि त्यांच्या मुलानं
त्याचे पुरावे समोर आले आणि म्हणता पुरावे कुठे आहेत? तुमचंच राजभवन आहे ना भारतीय जनता पक्षाचं, आमचं नाही आहे. तिकडे तुमचेच आदेश पाळले जातात. त्याच राजभवनाने भ्रष्टाचाराचा पुरावा दिलाय. विक्रांतच्या भ्रष्टाचारावरून संतापलेल्या संजय राऊत यांनी सोमय्यांची पाठराखण केल्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. मला आश्चर्य वाटतं श्री देवेंद्र फडणवीस यांचं. मला खरोखर आश्चर्य वाटतं. दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती, हिंदुत्व शिकवतात आणि काल त्यांनी ज्या पद्धतीनं एका राष्ट्रद्रोही, देशद्रोही व्यक्तीची बाजू घेऊन वकिली करण्याचा प्रयत्न केला. आजचे आमचे मोहनराव भागवतजी सरसंघचालक यांचा जीव तीळ तीळ तुटला असेल. संजय राऊत यांच्या या आरोपांनंतर राज्यभरात शिवसेनेकडून सोमय्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. मुंबई, औरंगाबाद, नाशिक, हिंगोली, नांदेड, बुलढाण्यासह अनेक शहरात सोमय्यांच्या विरोधात आंदोलन केलं गेलं. यावेळेला संतप्त शिवसैनिकांनी सोमय्यांच्या प्रतिमेलाही जोडे मारले. दरम्यान या भ्रष्टाचार प्रकरणी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सोमय्यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये तक्रारही दाखल केली आहे. त्या एवढ्या तक्रारी झाल्यानंतर मग सगळं तिथे त्या ठिकाणी प्रेशर तर त्याला अटक होणारच, तो काही प्रश्न येत नाही. किरीट सोमय्या त्याच्या मुलाला अटक होईल. सोमय्यांनी 2014 मध्ये विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची सेव्ह विक्रांत ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत 57 कोटी रुपये जमा झालेले होते. ही रक्कम आपण राजभवनाकडे सुपूर्द करू असं सोमय्यांनी सांगितलेलं होतं. मात्र माहिती अधिकारांतर्गत राजभवन कार्यालयाला तशी विचारणा केली तेव्हा आमच्याकडे असे कोणतेही पैसे जमा झालेले नसल्याचं सांगितलं गेलं. सोमय्यांनी लोकांकडून जमा केलेले हे पैसे 2014ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आणि काही पैसे निकॉन इन्फ्रा या कंपनीत वळवल्याचा संजय राऊत यांचा आरोप आहे. राऊत यांच्या आरोपांनंतर आता किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांवर माजी सैनिक बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केलेली होती. या तक्रारीनंतर सोमय्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. लोगों से विश्वास संपादन करके 57 अंदाजे और इससे ज़्यादा रकम रुपए लोगों के पास से जमा की. इसके लिए आज टॉम्बे पुलिस स्टेशन में आईपीसी सेक्शन 406, 420 और 34 अन्वय गुन्हा दाखल किया गया है. भ्रष्टाचाराच्या या आरोपांनंतर किरीट सोमय्या यांनी सुद्धा आपण प्रत्येक चौकशीला तयार असल्याचं सांगितलं. 58 कोटी गोळा केले, कसे बॉक्सेस वापरले, कुठल्या 4 बिल्डरकडे मनी लॉन्ड्रिंग केलं, हे सगळं संजय राऊतनी काल स्वतः सांगितलं आहे. ती माहिती जनतेसमोर ठेवावी. आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला तयार आहोत आणि कुठल्याही चौकशीला घाबरत नाही. ठाकरे सरकारचे घोटाळे काढतोय, काढतच राहणार. किरीट सोमय्या आणि भाजप नक्कीच बॅकफूटवर गेलाय. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेनं पेटवलेलं हे विक्रांत प्रकरण त्या युद्धनौकेसारखं भंगारात निघणार की सोमय्यांना महागात पडणार हे स्पष्ट होईलच. दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आणि मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद सामंजस्यानं मिटवा, तुमचं राजकारण कोर्टात आणू नका, अशा शब्दात मेट्रो कारशेडवरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनाही खडसावलंय. आणि त्यामुळे आता कोर्टाच्या निर्देशानंतर तरी कांजूरमार्गच्या जागेचा तिढा मिटतो का, पाहूयात. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरून भाजप आणि शिवसेनेतला वाद आता चांगलाच रंगलाय. मेट्रो कारशेडवरून दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यात आता मुंबई हायकोर्टानं केंद्र सरकार आणि राज्य सरकारला खडेबोल सुनावले. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद दोन्ही सरकारांनी सामंजस्यानं मिटवावा, तुमचं राजकारण कोर्टात आणू नये, असे खडेबोल हायकोर्टानं सुनावलेले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारनं मतभेद बाजूला ठेवत सामोपचारानं लवकर निर्णय घ्यावा, भूतकाळ विसरून नव्यानं सुरुवात करा,
जनहिताचा प्रकल्प मार्गी लागणं महत्त्वाचं आहे. सरकारनं जनतेसाठी कामं करताना आपापसातले वाद विसरायला हवेत. रखडलेल्या प्रकल्पाचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय आणि हा पैसा जनतेचा आहे हे ध्यानात ठेवा, अशा शब्दात कोर्टानं केंद्र आणि राज्य सरकारची कानउघडणी केली आहे. कांजूरमार्गच्या जागेवर ज्या कुणाचा मालकी हक्क असेल, MMRDA त्याची किंमत मोजायला तयार आहे. केंद्र सरकारनं याचाही विचार करावा, असं हायकोर्टानं सांगितलं. त्यामुळे केंद्र सरकारनं सहकार्य करावं, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी 2-3 वेळा त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही पण काम करत असताना कुठेही वाद होऊ नये हीच आमची पण धारणा आहे. तर त्याच्याबद्दल केंद्र सरकारचं तिकडं अधिवेशन चालू आहे. आम्ही राज्यसभा आणि लोकसभेच्या सन्माननीय सदस्यांना त्याच्याबद्दलचा मुद्दा उचलायला लावतो. आणि रेल्वे मंत्री आता रावसाहेब दानवे राज्यमंत्री महोदय आहेत आणि कॅबिनेट मंत्री वरिष्ठ नाव त्यांचं विसरलं ते आहे. पण यांनी पण तशा प्रकारचं काही चर्चा केली तर चर्चेतनं चांगला मार्ग निघू शकेल. आमची चर्चा करण्याची तयारी आहे. कांजूरमार्गच्या जागेवर मेट्रो कारशेड शक्य नसल्याचं आणि कारशेड आरे कॉलनीतच हलवण्यासंदर्भात केंद्र सरकारनं 17 मार्चला राज्य सरकारला पत्र पाठवलेलं आहे. या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही कोर्टानं दिलेले आहेत. कोर्टानं सुनावल्यानंतरही केंद्रातील सत्ताधारी पक्ष असलेला भाजप आणि राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतले आरोप प्रत्यारोप थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. एक केंद्राचं अडवणुकीचं धोरण आहे. त्यांना ते मुद्दामून आरेतच करायचं आहे. हा त्यांनी खोटा अहंकार बाळगू नये. आम्ही जनहिताच्या दृष्टिकोनातनं कांजूरमार्गला प्रस्ताव दिला होता. त्याच्यामध्ये लिटिगेशन उभं करून जाणून बुजून त्याला आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज हायकोर्टाने त्याबद्दल जर निर्देश दिले असतील वाद मिटवण्याचे, तर राज्य सरकारकडनं वाद मिटवण्यासाठी आम्ही कौल पुढे आहोत. राज्य सरकारला चांगलंच फटकारलं आहे. आता तरी मुख्यमंत्री आपल्या पुत्रप्रेमाच्या आणि अहंकाराच्या बाहेर येऊन मुंबई. त्यामुळे न्यायालयानं फटकारल्यानंतर तरी राज्य आणि केंद्र एका टेबलवर बसून विकासाचा हा मुद्दा मार्गी लावणार का आणि त्यामुळे मेट्रो धावा लागणार का पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आता बातमीच्या नंतर पुढे जाऊन बरंच काही सांगणारी एक बातमी. साताऱ्यामध्ये सध्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू आहे. पण या स्पर्धेमध्ये मानापमानाचं नाट्य रंगल्याचं पाहायला मिळत आहे. साहेबराव पवार यांच्या विरुद्ध दिलीप पवार यांच्या गटानं शड्डू ठोकलाय. त्यामुळे ही स्पर्धा वादात सापडली. स्पर्धेच्या नियोजनात राजकारणामुळे डावलल्याचा आरोप करत दिलीप पवार गटानं थेट स्पर्धेवरतीच बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. अनेक वर्षानंतर साताऱ्यात महाराष्ट्र केसरीचा थरार रंगतोय. अनेक नामवंत आणि दिग्गज पैलवान या कुस्ती स्पर्धेत उतरलेत. स्पर्धेच्या उद्घाटनाचा सोहळाही अगदी दिमाखदार संपन्न झाला. मात्र याच्या दुसऱ्याच दिवशी मानापमानाचा आखाडा रंगला आणि तालमीतला वाद कुस्तीत पोहोचल्याचं पाहायला मिळालं. त्याचं घडलं असं की साताऱ्यात होणाऱ्या या महाराष्ट्र केसरीच्या मैदानाच्या प्रवेशद्वारावर श्रीरंग अप्पा जाधव यांच्या नावाची कमान उभारण्याचा निर्णय झाला. मात्र या कमानीवर साहेबराव पवार आणि दीपक पवार या निमंत्रकांचे फोटो लावण्याचा आग्रह झाला आणि तिथंच 2 गट पडले. साहेबराव पवार स्पर्धा हायजॅक करत असल्याचा आरोप झाला आणि हा वाद थेट शरद पवारांपर्यंत पोहोचला. पवारांनी दोन्ही गटात समझोता केला खरा, मात्र उद्घाटनाला ना जुन्या पैलवानांना बोलवलं गेलं ना दिलीप पवार गटाला. त्यामुळे दिलीप पवार गटानं थेट पत्रकार परिषद घेत बहिष्कार टाकला. ज्यांनी सातारा जिल्हा तालीम संघ स्थापन केला ते स्वर्गीय बाळासाहेब देसाई, स्वर्गीय श्रीरंग जाधव, स्वर्गीय शिंगरे पैलवान आणि हे आत्ता आहेत यांनी तो सातारा तालीम संघ तयार केला. आणि इकडं एकाधिकारशाही चालला आणि ह्याला राजकीय व्यासपीठ आणायचा प्रयत्न केला, म्हणून आमचा त्याला विरोध आहे. आम्हाला नीट सामावून घेतलं नाही. आम्हाला ना आमच्या आप्पांना मानाची वागणूक त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मिळायला हवी होती.
म्हणजे ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या त्यांच्याकडून झाल्या आहेत एवढीच आमच्या मनामध्ये खदखद असल्यामुळं आम्ही त्यांच्या या आप्पांच्या संदर्भानं कुस्तीगीर परिषद आमचं काही नाही, कुस्तीगीर परिषद चांगली आहे, नियोजन चांगलं आहे, प्लॅनिंग चांगलं आहे, शासकीय अधिकारी चांगले आहेत, स्पर्धा चांगल्या चालल्यात, पण त्याच्या पाठीमागं ही जी गोष्ट आहे ही अतिशय निंदनीय आहे. दोन पवारांचा वाद मोठ्या पवारांनी सोडवून सुद्धा कुस्तीचा आखाडा सुरूच होता. शड्डू घुमायचा तसा साताऱ्यात घुमलाच. मात्र या सगळ्या वादात महाराष्ट्र केसरीला मात्र गालबोट लागण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या या वादाची नुकतीच ठिणगी पडली असून स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत याचे डाव प्रतिडाव उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, सातारा. या सगळ्या वादात कुस्ती जिंको म्हणजे मिळवली. पुढे जाऊयात. वाहन चालकाचं वेगावरचं नियंत्रण जर का नसेल तर काय होतं याचा अतिशय थरारक अनुभव सुरतच्या कतार गावातल्या नागरिकांनी घेतला. जीप चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं दुभाजक ओलांडून जीप दुर्घटनाग्रस्त झाली. अपघाताचा तो थरारक व्हिडिओ CCTVत कैद झालाय. याविषयीचा स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात 8:30 वाजता न्यूज 18 लोकमतच्या आमच्या खास शोमध्ये. यासोबतच बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.